ग्रेप कमांडवरील पाठात आपले स्वागत. ह्या पाठात ग्रेप कमांडबद्दल जाणून घेऊ. आपण काही उदाहरणांच्या द्वारे हे करू. ह्या पाठासाठी वापरणार आहोत लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU बाश वर्जन 4224. ह्या पाठासाठी GNU बाश चे वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन गरजेचे आहे. तसेच लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे. संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या. प्रथम रेग्युलर एक्सप्रेशन्स बद्दल जाणून घेऊ. ही पॅटर्न जुळवून पाहण्याची पद्धत आहे. ओळींत, पॅराग्राफ किंवा फाईलमध्ये एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे. उदाहरणार्थ, टेलिफोन डिरेक्टरीत फोन नंबर शोधणे किंवा पॅराग्राफ किंवा ओळीमध्ये एखादा कीवर्ड शोधण्यासाठी ग्रेप कमांड वापरणार आहोत. ग्रेप एक किंवा अनेक ओळींमध्ये, पॅराग्राफ किंवा फाईलमध्ये एक किंवा अनेक पॅटर्न्स शोधते. फाईल नेमचा उल्लेख नसल्यास ग्रेप स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते. फाईल नेम न सापडल्यास ग्रेप स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते. ग्रेप कमांड कशी वापरायची हे बघण्यासाठी grepdemo.txt ही डेमो फाईल वापरू. ह्या फाईलमधील घटक पाहू. ह्या फाईलमध्ये 13 नोंदी आहेत. प्रत्येक नोंदीसाठी रोल नंबर, नेम, स्ट्रीम, मार्क्स आणि स्टाइपेंड अमाउंट ही 6 फील्ड्स आहेत. प्रत्येक फील्ड हे बार ह्या डिलिमीटरने वेगळे केले आहे. ग्रेप कसे कार्य करते ते पाहू. समजा कॉम्प्युटर स्ट्रीममध्ये कोणते विद्यार्थी आहेत हे बघण्यासाठी ग्रेप कमांड वापरू. त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल. टर्मिनलवर टाईप करा ग्रेप स्पेस डबल कोट्समध्ये कॉम्प्युटर्स डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt. एंटर दाबा. हे कॉम्प्युटर्स ही स्ट्रीम असलेल्या नोंदीची सूची दाखवेल. आता या रिझल्टची मूळ फाईल सोबत तुलना करा. आता टेक्स्ट एडिटरवर जा. जुबिनसाठीची नोंद सूचीत दिसत नाही. असे का झाले? कारण ग्रेपने कॉम्प्युटर्स ह्या पॅटर्नसाठी शोध घेतला, ज्यात सी स्मॉल आहे, तर जुबिनसाठी कॉम्प्युटर्स ह्या स्ट्रीममध्ये सी कॅपिटल आहे. पॅटर्न मॅचिंग हे केस सेन्सिटिव्ह आहे. हे केस सेन्सिटिव्ह ठेवायचे नसल्यास ग्रेप सोबत -i वापरणे आवश्यक आहे. टर्मिनलवर जाऊन टाईप करा ग्रेप स्पेस -i स्पेस डबल कोट्समध्ये कॉम्प्युटर्स डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt. एंटर दाबा. आता हे 4 ही नोंदी सूचीत दाखवेल. ग्रेप फाईलमधील केवळ आपण दिलेल्या पॅटर्नशी जुळणाऱ्या ओळी दाखवते. आपण हे उलट देखील करू शकतो. ग्रेपद्वारे दिलेल्या पॅटर्नशी न जुळणाऱ्या ओळीही दाखवता येतात. त्यासाठी -v हा पर्याय आहे. उदाहरणार्थ, पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीची सूची. तुम्ही हा रिझल्ट दुसऱ्या फाईलमध्ये देखील संचित करू शकता. त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस -iv स्पेस डबल कोट्समध्ये पास डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt स्पेस ग्रेटर थान साइन स्पेस notpass.txt. एंटर दाबा. फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा cat स्पेस notpass.txt. एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल. प्रॉम्प्टवर टाईप करा ग्रेप स्पेस -i स्पेस डबल कोट्समध्ये फेल डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt आणि एंटर दाबा. हे वेगळे आहे. ह्यामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, परंतु ह्याचा रिझल्ट अपूर्ण आहे. सर्व नोंदींची सूची असलेल्या फाईलमध्ये ओळींचा क्रमांक बघायचा असल्यास -n हा पर्याय आहे. प्रॉम्प्ट क्लिअर करा. आता टाईप करा ग्रेप स्पेस -in स्पेस डबल कोट्समध्ये फेल डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt
एंटर दाबा. ओळीचा क्रमांक दाखवला जाईल. आतापर्यंत आपण एकच शब्द असलेला पॅटर्न पाहिला. आपल्याकडे अनेक शब्द असलेला पॅटर्न देखील असू शकतो, परंतु संपूर्ण पॅटर्न कोट्समध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस -i स्पेस डबल कोट्समध्ये अंकित स्पेस सराफ डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt. एंटर दाबा. अंकित सराफचे रेकॉर्ड दाखवले आहे. आपण अनेक फाईल्समधील पॅटर्न्स शोधू शकतो. त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस -i स्पेस डबल कोट्समध्ये फेल डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt स्पेस notpassडॉट एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल. अनेक फाईल्स असताना ग्रेप नोंद सापडलेल्या फाईलचे नावही सोबत लिहील. grepdemo.txt आणि notpassडॉट ही रेकॉर्ड्स notpassडॉट फाईलमधील आणि ही रेकॉर्ड्स grepdemo.txt फाईलमधील आहेत. समजा केवळ जुळणाऱ्या पॅटर्नची एकूण आकडेवारी किंवा काउंट हवा आहे. त्यासाठी आपल्याकडे -c हा पर्याय आहे. त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस -c स्पेस डबल कोट्समध्ये कॅपिटल F वापरून फेल डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt. एंटर दाबा. हे दिलेल्या पॅटर्नशी जुळणाऱ्या ओळींची एकूण संख्या दाखवेल. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात आपण पाठात शिकलो. फाईलमधील घटक बघणे, उदाहरणार्थ कॅट फाइलनेम. विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे, उदाहरणार्थ ग्रेप कॉम्प्युटर्स grepdemo.txt. केसेस विचारात न घेणे, उदाहरणार्थ ग्रेप -i कॉम्प्युटर्स grepdemo.txt. पॅटर्न न जुळणाऱ्या नोंदी मिळवणे, उदाहरणार्थ ग्रेप -iv पास grepdemo.txt. नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे, उदाहरणार्थ ग्रेप -in फेल grepdemo.txt. रिझल्ट दुसऱ्या फाईलमध्ये संचित करणे, उदाहरणार्थ ग्रेप -iv पास grepdemo.txt >notpass.txt. आणि नोंदीचा एकूण काउंट मिळवणे, उदाहरणार्थ ग्रेप -c फेल grepdemo.txt. असाईनमेंट -e प्लस आणि क्वेशन मार्क ह्या काही कमांडस वापरून बघा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. धन्यवाद.